सध्या भारतीय स्पाय थ्रिलर धुरंधर मूवी बॉक्स ऑफिसवर तुफान धुमाकूळ घालतोय. रणवीर सिंगने अभिनय केलेला फिक्शनल इंडियन स्पाय हमजा अली मझारीने लोकांना थिएटरमध्ये 4 तास खिळवून ठेवले. याचं खरं श्रेय चित्रपट निर्माते, लेखक आणि दिग्दर्शक आदित्य धर यांना जातच, पण खरी भूमिका बजावली ती या भूमिकेनेच, म्हणजेच धुरंधरने. कारण ती फक्त काल्पनिक कथा नाही, ही खऱ्याखुऱ्या भारतीय हिरोंची अनटोल्ड स्टोरी आहे. तर कोण आहेत या चित्रपटातील भारतीय गुप्तहेर, ज्यांच्या गुप्तहेर कामगिरीची प्रेरणा घेतली आहे? धुरंधर मागची खरी कहाणी काय? कराचीच्या गल्लीबोळात घुसून राडा घालणारा धुरंधर नक्की आहे तरी कोण? हे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाच. नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. धुरंधर स्टोरीचे 2 इन्स्पिरेशन्स आहेत, एक ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक, तर दुसरे मेजर मोहित शर्मा. सुरुवात करूयात ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक यांच्यापासून. नावातच दरार आहे. रवींद्र कौशिक मूळचे राजस्थानचे. रॉ मध्ये भरती झाली. कॉलेज दिवसापासूनच त्यांना अभिनयाची आवड. जेव्हा रॉच्या स्पेशल मिशनसाठी शोध मोहीम सुरू होती, त्यात कौशिक यांची निवड झाली. मग काय, ट्रेनिंग झालं आणि रवींद्र थेट पाकिस्तानात घुसले. त्यांचं नाव बदललं, ओळख पुसली आणि ते बनले नबी अहमद शाकीर. भारताच्या सुरक्षेसाठी जेव्हा पाकिस्तानी बनण्याची वेळ आली, तेव्हा ऑस्करलाही लाजवेल अशी भूमिका त्यांनी वठवली. मंडळी, खरी गंमत तर पुढेच आहे. रवींद्र पाकिस्तानात नुसते घुसले नाही, तर तिथे जाऊन कराची युनिव्हर्सिटी मधून त्यांनी डिग्री मिळवली. एवढंच नाही, तर त्यांनी चक्क पाकिस्तानी लष्करात मेजर पदापर्यंत मजल मारली. विचार करा, आपला माणूस शत्रूच्या सैन्यात बसून भारताला बातम्या पाठवत होता. त्यांनी तिथं लग्न केलं, संसार थाटला, पण मनात फक्त तिरंगा होता. नुसता धुरंधर बघून आपल्या अंगावर काटा आला. ते आयुष्य जगणं सोपं नव्हतं, पण कौशिक यांची मेजर पदापर्यंतची भरारी दाखवते की अचूकता, दक्षता आणि देशप्रेमाने भरलेला वाघ शत्रूच्या अंगणात घुसून डरकाळी फोडू शकतो. 1983 नंतर कौशिक यांच्याकडून गुप्त माहिती पाठवण्याचे मध्येच बंद झाले होते. त्यामुळे ते कॉम्प्रोमाइज झाले की काय हे पाहण्यासाठी रॉने एकाला पाठवलं, पण तो कमान उभी निघाला. तो पकडला गेला आणि त्यांना टॉर्चर करण्यात आलं. मग एके दिवशी त्यांनी कौशिक यांचं नाव सांगितलं आणि कौशिक यांचा 16 वर्ष तिथल्या जेलमध्ये तो नाचछळ सोसला. पाकिस्तानने त्यांना फाशी दिली असंही म्हणतात आणि या छळातच टीबी आणि हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला असंही म्हणतात. त्यांचा मृत्यू कसा झाला याबाबत खात्रीशीर माहिती नसली तरी तिरंग्यासाठी हा वाघ शहीद झाला हे सत्य आहे. आता वळूयात दुसऱ्या धुरंधराकडे, ज्यांचा लुक रणवीर सिंगने कॉपी केला असं म्हटलं जात आहे. अशोक चक्र विजेते मेजर मोहित शर्मा. मेजर मोहित शर्मा म्हणजे भारतीय लष्कराचे कोहिनूर. हरियाणामध्ये जन्मलेले त्यांनी मिलिटरी जॉईन केली. त्यात त्यांनी पॅरा स्पेशल फोर्स मध्ये त्यांनी काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी चक्क इफ्तिखार भट नावाचं रूप घेतलं होतं. लांब दाढी आणि डोळ्यात अंगार ते हिजबुल मुजाहिदीनच्या गटात सामील झाले आणि कुठेही संशयाची जागा न ठेवता चक्क दहशतवाद्यांसोबत राहून त्यांनी 2 मोठ्या म्होरक्यांचा गेम केला. दुर्दैवाने 2009 मध्ये कुपवाडा येथे झालेल्या एका ऑपरेशन मध्ये तुफान गोळीबार सुरू असतानाही त्यांनी आपल्या भारतीय साथीदारांना वाचवताना हुतात्म्य पत्करलं. धुरंधर मधला हमजा अली जसा किलिंग मशीन दाखवलं ना, तसंच काहीच व्यक्तिमत्व आपल्या मेजरचं होतं. खरं तर मेजर मोहित शर्मा यांच्या कुटुंबाने सिनेमावर आक्षेप घेतला होता, पण कोर्टाने सांगितलं की हा चित्रपट केवळ प्रेरणेतून बनवलाय. पण आपल्याला विसरून चालणार नाही की पडद्यावरचा रणवीर मेजर मोहित शर्मा यांच्यासारख्या धुरंधरांच्या बलिदानामुळेच जिवंत वाटतो. ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक आणि मेजर मोहित शर्मा हे आपले खरे हिरो, जे त्यांच्या कुटुंबाला, गावाला, घराला आणि देशातील देखील स्वतःची ओळख कायमची पुसून शत्रू मुलखात जातात. का? तर झेंडा ऊंचा रहे हमारा, विश्वविजयी तिरंगा प्यारा, फक्त यासाठीच. त्यांना ना कोणत्या पदाची अपेक्षा असते, ना कोणत्या अवॉर्डची, ना कुठल्याच ओळखीची. त्यांचा उद्देश फक्त एकच, देशाचे संरक्षण. हा व्हिडिओ खास त्या हिरोंना समर्पित, ज्यांचं नाव, गाव, ज्यांची कामगिरी देखील आपल्याला माहित नाही, कधीही माहित होण्याची शक्यताही नाही. अशा आपल्या सर्व इंडियन स्पाय आणि अनसंग हिरोजना सकलम कडून विनम्र अभिवादन. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.